होम स्वीट होम. आपल्या घराबद्दल आपल्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. बाहेरून कुठूनही दमून भागून आलं की घरी आलं की एकदम छान वाटतं. बाहेर असलं तरी घराची ओढ लागलेली असते. या आपल्या घरामध्ये आपण गुड लक कसं अट्रॅक्ट करू शकतो याचे काही टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. या टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुमच्या घरामध्ये गुड लक येईल, ॲबंडन्स येईल, जॉय येईल, प्रॉस्पेरिटी येईल. सगळं तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही या 6 गोष्टी फॉलो करून अट्रॅक्ट करू शकाल. तर या कुठल्या 6 गोष्टी आहे हे याच्यापुढे आपण बघूया. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आणि या चॅनलवर आपण हॅपी आणि सक्सेसफुल लाईफ कसं अचीव करू शकतो हे पाहत असतो. हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर या व्हिडिओजना लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि या चॅनलवरचे व्हिडिओजचे टिप्स फॉलो करून तुम्हाला काही रिझल्ट्स मिळाले असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आपल्या घरामध्ये गुड लक अट्रॅक्ट करण्यासाठी सगळ्यात पहिली जी गोष्ट आपल्याला केली पाहिजे ती म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपल्या घरामध्ये जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींना आपण ग्रॅटिट्यूड दिला पाहिजे. मे बी बाहेरून दमून भागून आल्यावर तुम्ही सोफ्यावर बसता तेव्हा तुम्हाला छान वाटतं, किंवा एखादा तुमच्या घरातला कॉर्नर असेल, कोझी कॉर्नर असेल, तो तुम्हाला आवडत असेल, त्याच्यासाठी ग्रेटफुल राहा. घरात अनेक गोष्टी असतात की ज्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला कामी येत असतात, आपण त्याचा उपयोग करून घेत असतो, आपलं लाईफ कम्फर्टेबल बनवत असतो. त्या सगळ्या गोष्टींना ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा. जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड देतो तेव्हा युनिवर्सला समजतं की ही व्यक्ती ग्रेटफुल आहे, हिच्याकडे जे काही आहे, हिला जे काही मिळालेलं आहे त्याची या व्यक्तीला व्हॅल्यू आहे. आणि ग्रेटफुल राहिल्यामुळे, थँक्यू म्हटल्यामुळे युनिवर्सला हा मेसेज जातो की ही व्यक्ती ग्रेटफुल आहे आणि हिला आणखी आणखी अशा गोष्टी द्या की ज्यासाठी ही व्यक्ती ग्रेटफुल राहील. जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड देत असतो तेव्हा युनिवर्सला हा सिग्नल जातो की आय एम सो ग्रेटफुल, आय एम सो थँकफुल अँड आय एम रेडी फॉर मोर. हा सिग्नल युनिवर्सकडे गेला की युनिवर्स आपल्याला आणखी अशा गोष्टी देतो की ज्यामुळे आपण ग्रेटफुल राहत असतो, थँक्यू प्रगट करत असतो, आभार प्रगट करत असतो. सो घरातल्या प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणा, प्रत्येक गोष्टीसाठी ग्रेटफुल राहा आणि असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये आणखी ॲबंडन्स येत राहील, गुड लक येत राहील. घरामध्ये गुड लक अट्रॅक्ट करण्यासाठी दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे घर डिक्लटर करायचं आहे. घरामध्ये नको असलेलं सामान काढून टाकायचं. तुटलेल्या वस्तू, एक्स्ट्रा गोष्टी ज्या आपण बऱ्याच दिवसापासून वापरलेल्या नसतात आणि पुढे सुद्धा आपण त्या वापरणार नसतो, त्या गोष्टी, हे सगळं घरातून बाहेर काढून टाकायला पाहिजे. जुने कपडे असू शकतात, जुन्या वस्तू असू शकतात. जे काही तुम्हाला असं वाटतंय की आता याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे, ते घरातून बाहेर काढून टाका. कारण या जुन्या गोष्टी ज्या असतात, अनवॉन्टेड गोष्टी ज्या असतात, ते घरामध्ये एक स्पेस ऑक्युपाय करत असतात आणि ज्यामुळे तिथे एक निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते. एनर्जीचा फ्री फ्लो होत नसतो, तिथे एक स्टॅग्नंट एनर्जी क्रिएट होत असते. आणि एनर्जीचा फ्री फ्लो घरामध्ये व्हावा, गुड लक घरामध्ये अट्रॅक्ट व्हावं, यासाठी घर नेहमी डिक्लटर करत राहायला पाहिजे. वेळोवेळी घर डिक्लटर केलं पाहिजे. जेव्हा घर डिक्लटर होतं तेव्हा तिथे नवीन गोष्टींसाठी स्पेस क्रिएट होते. ही क्रिएट झालेली स्पेस युनिवर्स भरत असतो. नवीन गोष्टींनी, ॲबंडन्सनी ही नवीन क्रिएट झालेली स्पेस भरल्या जात असते. म्हणून घरातल्या जुन्या, नको असलेल्या, तुटलेल्या वस्तू नेहमी काढून टाका आणि तिथे नवीन गोष्टींसाठी, गुडलकसाठी स्पेस क्रिएट करा. आपल्या घरामध्ये गुडलक अट्रॅक्ट करण्यासाठी तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे, घर तर सगळेजण डेकोरेट करतातच, पण ते डेकोरेशन थोडं माइंडफुल होऊन करायचं. घरामध्ये आपण काही फ्रेम्स लावतो, काही पिक्चर्स लावतो. त्या ज्या फ्रेम्स असतात त्या काहीतरी सांगणाऱ्या असाव्यात. मे बी पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स किंवा काही पॉझिटिव्ह कोट्स असतात,
हे तुम्ही घरामध्ये लावू शकता. त्या कोट्सकडे बघून तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब येईल आणि तुमचे व्हायब्रेशन्स जेव्हा पॉझिटिव्ह असतील तेव्हा घरामध्ये पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होईल. ते जे कोट असतं किंवा ते जे पिक्चर असतं की ज्याच्यामधून काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज येत असतो, त्यामुळे घरामध्ये गुड लक अट्रॅक्ट होत असतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या धबधब्याचं पिक्चर किंवा झाडांचं पिक्चर, फुलांचं पिक्चर, असं काही तुम्ही घरामध्ये लावलं ज्याच्यामधून पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात, त्याच्यामुळे सुद्धा घरामध्ये गुड लक अट्रॅक्ट होत असतं. त्या पिक्चरकडे बघून, त्या कोट्सकडे बघून, त्या फ्रेमकडे बघून आपल्याला पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये गुड लक अट्रॅक्ट होत असतं. आपल्या घरामध्ये गुड लक अट्रॅक्ट करण्यासाठी चौथी गोष्ट करायची आहे, ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे अगदी बसून ध्यान करायचं असं नाही. व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये काय हवं आहे हे व्हिज्युअलाइज करणं. रियालिटी वेगळी असू शकते, पण आपल्याला काय हवं आहे हे व्हिज्युअलाइज करायचं. फॉर एक्झाम्पल, घरामध्ये जर लहान मुलं असतील, ती मस्ती करत असतील, नॉटी असतील, अभ्यास करत नसतील, असं काही असेल, तर वरचेवर असं बोलल्या जातं की माझी मुलं अभ्यास करत नाहीत, ऐकत नाहीत. किंवा हजबंड वाईफमध्ये समजा काही इश्यू असेल, तर माझा हजबंड असा आहे किंवा माझी वाईफ अशी आहे, असं बोलल्या जातं, माइंडमध्ये बोलल्या जातं किंवा ते व्हिज्युअलाइज केल्या जातं की आता काहीतरी बोलणार, आता काहीतरी भांडण होणार, असं व्हिज्युअलाइज केल्या जातं ती गोष्ट घडायच्या आधीच. पण घरामध्ये जर गुड लक अट्रॅक्ट करायचं असेल, तुमच्या मनासारख्या गोष्टी घडवून आणायच्या असतील, तर व्हिज्युअलाइज करा की तुम्हाला ॲक्च्युली काय आउटकम हवा आहे, तुम्हाला एंड रिझल्ट काय हवा आहे, तुमची मुलं तुम्हाला कशी बनलेली हवी आहेत, तुमचे रिलेशनशिप्स, घरामधले एकमेकांशी रिलेशनशिप्स कसे असले पाहिजे, हे तुम्ही व्हिज्युअलाइज करा आणि तसेच शब्द बोलत राहा. माझी मुलं वेल मॅनर्ड आहेत, ऐकतात, अभ्यास करतात, हेल्दी आहेत, आमचे सगळ्यांचे रिलेशन्स एकमेकांशी खूप चांगले आहेत, आमच्या घरामध्ये खूप प्रेम आहे, आम्ही एकमेकांशी खूप चांगल्या पद्धतीने बोलतो. असे विचार मनामध्ये ठेवा आणि असे वर्डसुद्धा तोंडामधून काढा. रियालिटी काही असेल ती बाजूला ठेवा आणि पॉझिटिव्ह शब्दसुद्धा वापरा आणि पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशनसुद्धा करत राहा. असं केल्यामुळे घरामध्ये गुड लक येईल, घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स क्रिएट व्हायला लागतील आणि तुमच्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह वेमध्ये बदलायला लागेल. आपल्या घरामध्ये गुड लक अट्रॅक्ट करण्यासाठी याच्या पुढची गोष्ट आपल्याला करायची आहे, ती म्हणजे ॲक्ट ऑफ काइंडनेस. आपल्याला काइंड व्हावं लागेल, काइंड राहावं लागेल. दुसऱ्यांना वेळ देणं, दुसऱ्यांना मदत करणं, हे आपल्याला इथे करायचं आहे. मुलांना वेळ देणं, घरातल्या फॅमिली मेंबर्सना वेळ देणं, हे केल्यामुळे एक बॉन्डिंग क्रिएट होतं आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं आणि यामुळे घरामध्ये गुड लक अट्रॅक्ट होत असतं. घरामध्ये गुड लक अट्रॅक्ट करण्यासाठी ॲक्ट ऑफ काइंडनेसमध्ये तुम्ही डोनेशनसुद्धा करू शकता. तुम्ही तुमचा टाईम डोनेट करू शकता, तुम्ही पैसे डोनेट करू शकता किंवा काही वस्तू तुम्ही बाहेर डोनेट करू शकता. असं केल्यामुळे तुम्ही काहीतरी जनरसली दुसऱ्यांना देता आहे, यामुळे युनिवर्ससुद्धा जनरसली तुमच्या घरामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह पाठवणार आहे. तुमच्या घरामध्ये गुड लक येणार आहे, ॲबंडन्स येणार आहे, कारण तुम्ही जनरस आहात. तुम्ही जनरस जेव्हा होता तेव्हा युनिवर्ससुद्धा तुमच्यासाठी जनरस होतो, तुम्हाला ॲबंडन्स देतो, गुड लक देतो, प्रॉस्पेरिटी देतो, हेल्थ देतो, लव देतो. जे तुम्हाला हवं आहे ते तुमच्या घरामध्ये यायला लागतं. आपल्या घरामध्ये गुड लक आणण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे, ती म्हणजे सेल्फ लव. स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःकडे लक्ष द्यायचं. कारण काय होतं, आपण आपल्या फॅमिली मेंबर्सची काळजी घेण्यामध्ये, घराची काळजी घेण्यामध्ये, आपल्या कामाची काळजी घेण्यामध्ये व्यस्त असतो आणि स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि कुठेतरी मग मनामध्ये निगेटिव्हिटी यायला लागते की एवढं सगळं करून काय फायदा,
माझ्यासाठी मला वेळच नाही आहे, माझ्यासाठी मी काहीच करू शकत नाही, असं फिलिंग मनामध्ये यायला लागतं. आणि हे एक निगेटिव्ह फिलिंग आहे, ही एक नाराजी आहे. या नाराजीमुळे घरामध्ये सुद्धा नाराजी निर्माण व्हायला लागते. आणि हे होऊ नये म्हणून स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःला थोडा वेळ द्यायचा, स्वतःला सुद्धा पॅम्पर करायचं. जसं तुम्ही तुमच्या मुलांना, बाकीच्या फॅमिली मेंबर्सना पॅम्पर करत असाल, तसं स्वतःला सुद्धा पॅम्पर करायचं. बाकीच्यांची काळजी घेता तशी स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची. बाकीच्यांना जसा वेळ देता, घराला जसा वेळ देता, तसा स्वतःला सुद्धा वेळ द्यायचा आणि स्वतःला खुश ठेवायचं. तुम्ही जेव्हा आतून खुश व्हाल, हॅपी व्हाल, तेव्हा तो हॅपीनेस बाहेर तुमच्या घरामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये पसरायला लागेल. आणि तुमच्या या हॅपीनेसमुळे, तुमच्या या आनंदामुळे घरामध्ये तुम्ही गुड लक अट्रॅक्ट करा. डे टू डे लाईफमध्ये जेव्हा तुम्ही या 6 टिप्स फॉलो करायला लागाल, तेव्हा तुमच्या घरामध्ये ब्लेसिंग्स आणि ॲबंडन्स क्रिएट व्हायला लागेल. तुमचं घर एक मॅग्नेट बनेल ब्लेसिंगसाठी, प्रॉस्पेरिटीसाठी, हेल्थसाठी, लव्हसाठी, सगळ्याच चांगल्या गोष्टींसाठी. तर या टिप्स आजपासूनच फॉलो करायला सुरुवात करा आणि तुमचं घर एक गुड लकचं मॅग्नेट बनवा. तुमचे काय एक्सपिरियन्सेस आहेत हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. याच्यातली कोणती टिप तुम्हाला जास्त आवडली किंवा तुम्ही यातल्या कुठल्या टिप्स फॉलो करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. त्यांना सुद्धा त्यांच्या घरामध्ये गुड लक अट्रॅक्ट करता येईल. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा आणि तुमच्या घरामध्ये गुड लक अट्रॅक्ट करा. थँक्यू.